नकळत जोडलेलं नातं भाग 11. सकाळी सकाळी सगळीकडे गडबड चालू होती. आज सायली अर्णवची हळद होती. सगळ्यांनी पिवळ्या पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. रातोरात लॉनमधील सजावट बदलण्यात आली होती. सगळीकडे मोगरा आणि सेवंतीची फुलेच फुले दिसत होती. इतकी फुलं आणि त्यांचा सुगंध वातावरण धुंद करत होता. शेवटी अर्णव जोशीचं लग्न होतं. थाट असणारच ना. मोठे मोठे चांदीचे वाडगे भरून हळद आणून ठेवली होती. अर्णवला बोलवा रे, आजी ओरडली. तसंही मंदार त्याला बोलवायला गेला. अर्णवच्या रूममध्ये विराज अजून पण बेडवर लोळत आदल्या दिवशी संगीतमध्ये मोबाईलमध्ये काढलेले फोटो पाहत पडला होता. अर्थात देविकाचे. त्याने तिच्या नकळत तिचा डान्सचे फोटो काढले होते. विराज, गेट रेडी फास्ट. मला म्हणायला हवं तर मीच तुला सांगतोय. अर्णव चिडून म्हणाला. येस ब्रदर. हा गेलो आणि हा आलो, असं म्हणून तो बाथरूममध्ये पडाला. अर्णव आरशात पाहत कुर्त्याचे बटन लावत होता. तेव्हा मंदार आत आला. चला नवरदेव, बोलावणं आला आहे. हा विराज किती वेळ लावतोय बघ ना. अर्णव मंदारकडे पाहत म्हणाला. अरे तो येईल ना मागून, असं म्हणून मंदार बाथरूमचा दार वाजवून विराजला बाहेर यायला सांगून गेला. अर्णव बाहेर आला तेव्हा सगळेच त्याला बघून खुश झाले. आजीने त्याला मांडवामधल्या चौरंगावर बसवायला सांगितले, पण त्याची नजर सायलीला शोधत होती. तो चौरंगावर बसला आणि इथे तिथे पाहू लागला आणि त्याला ती समोर दिसली. सोनचाफासारखी पिवळी धमक साडी, त्यावर सोनेरी बुट्टी, हिरवा कंच ब्लाऊज, कपाडावर छोटी लाल टिकली, हलकी लिपस्टिक, नाकात चमकी, केस हेअरस्टाईल करून थोडे मोकळे सोडलेले, हातात हिरवा चुडा, कानात हातात गळ्यात मोगऱ्याच्या फुलांचे दागिने, भांगेत तशीच बिंदी. अर्णवच्या तिला पाहून फ्यूज उडालाच होता. डोळे मोठे करून तो तिला एकटक अक्षरशः ताकत होता. नैसर्गिक सुंदरच होती ती. त्यात आता ते तेज अजून दुप्पट वाचलेले वाटत होते. ती त्याच्या शेजारी येऊन बसली तरी तो तिच्यावरून नजर हटवायला तयारच नव्हता. तिने हलकेच मान तिरपी करून त्याच्याकडे पाहिलं. त्याची नजर पाहून लाजून मान वळवली आणि तिची ती लाजरी अदा तो पाहून पुरता घायल झाला. दुरून कुठून तरी त्याला हाका येऊ येत होत्या. अचानक त्याच्या हातावर चिमटा बसला. तसा तो वास्तवात परत आला. ओ साहेब, आजीचा घसा बसला तुम्हाला हाका मारून. ती तुमचीच बायको आहे. आयुष्यभर बघत बसा, पण आता इकडे लक्ष दे जरा, मंदार त्याला चिमटा काढत सांगत होता. आणि तसं त्याने समोर पाहिलं तर सगळेच त्याच्याकडे पाहत हसत होते. आता तो जरा ओशाडला. आजी त्याला केव्हापासून हाक मारत होत्या, पण हा पट्ट्या सायलीमध्ये इतका गुंतला होता की कान पण काम करेनाशी झाले होते. आता तो सावरून बसला. सायलीकडे हळूच पाहिलं तर ती गालात हसत होती. त्याला पण हसू आलं. सगळ्यांनी मिळून आधी अर्णवला आणि मग त्याची उस्ती हळद सायलीला लावली. दोघे हळदीचे रंग लावून अजूनच खूपच सुंदर दिसत होते. सगळे मावशी, आत्या, मामी वगैरे दोघांना खूप चिडवून घेत होते आणि अर्णव, सायली ते ऐकून गालात हसत होते. अर्णव तर आता शरम सोडून तिच्याकडे पाहत होता आणि ती त्यामुळे अजूनच लाजून लाल होत होती. आता बाकीचे सगळे पण हळद खेळू लागले. सगळ्यांचा आनंदाला नुसता ऊत आला होता. जान्हवी आणि मंदार पण नवीन नवीन लग्न झाल्याने परत आठवणींना उजाळा देत एकमेकांशी हळद खेळत होते. देविका, लतिका आणि अनघा बरोबर मस्ती करत होती. ती पण हळद आणायला म्हणून टेबलकडे गेली. दोन्ही हातात भरून हळद घेतली आणि वळली तर समोर विराज उभा होता. ती त्याला अचानक पाहून दचकली. असा असा काय उभा होता माझ्या मागे, ती स्वतःला सावरत म्हणाली. मग पुढे येतो. विराज तिची उडालेली धांदल पाहून हसत म्हणाला आणि तिच्याकडे येऊन लागला. तिने डोळे मोठे केले आणि इकडे तिकडे पाहत मागे सरकू लागली. खरं तर तशी बिंदास असणारी देविका त्याच्यासमोर अशी का वागत होती हे कोड तिला पण उलगडत नव्हतं. ती मागे सरकत टेबलला टेकली आणि तिने पुन्हा दचकून पुढे पाहिलं. त्याचा चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तिने एक आवडा गेडला. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला, तिच्यासमोर वाकला आणि हळूच त्याच्या हाताची हळद तिच्या डाव्या गालावर लावली. त्याचा स्पर्शाने देविकाने तिच्याही नकळत डोळे मिटले. तो हसला आणि तिच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात म्हणाला, खूप गोड दिसतेस, आणि तिचा नाकावर बोटाने हळद लावून तिथून निघून गेला. तिने डोळे उघडले आणि तो गेला त्या दिशेने बघतच राहिली. हळूच हात डाव्या गालावर नेला आणि तशीच तंद्रीमध्ये निघाली. सगळ्यांची हळद खेळणं चालूच होतं. तसं सायलीच्या आईने तिला रूममध्ये जाऊन फ्रेश होण्यास सांगितलं. तिने देविकाला शोधलं,
पण ती दिसली नाही म्हणून एकटीच रूमकडे निघाली. रूमजवळ पोहोचत होती की तिचा तोंडावर एक हात आला आणि कोणीतरी तिला बाजूच्या पॅसेजमध्ये जवळ उचलूनच नेलं. ती हातपाय झटपट करू लागली की त्याने तिला भिंतीला उभं केलं आणि तोंडावरचा हात काढला. "अहो, काय हे?" किती घाबरले मी. समोर अर्णवला पाहून ती चिडलीच. तिने त्याला मागे ढकललं. तो हाताची घडी घालून तिला पाहू लागला. तशी ती गडबडली थोडी आणि थोडी लाजली. "मी जाते" म्हणून निघू लागली. तसा त्याने तिचा हात धरून ठेवला. ती पाठमोरी त्याच्या हातातून तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते शक्य नव्हतं. तिला पण ते कळत होतं. तो तिचा हात धरून तसाच पुढे आला. तिच्या पाठीमागे उभा राहून हळूवार तिचे पाठीवर रुडलेले केस पुढे केले आणि आपला हळदीचा गाल तिच्या पाठीवर घासला. ती अशक्य शहारली. तिने तिची साडी गच्च पकडली. त्याने तिचा हात सोडून तिच्या पोटावर हात सरकत नेला आणि तिला स्वतःकडे वळवलं. तिची नजर खालीच होती. तो तिच्यावर वाकला तशी तिने त्याला छातीवर दोन्ही हात ठेवून आडवायचा प्रयत्न केला. त्याने तिचे दोन्ही हाताचे मनगट पकडून तिला मागे भिंतीवर दाबलं. आता तिचा ऊर खूप फुलून आला होता. धडधड तर प्रमाणाबाहेर वाढली होती. श्वास वाढले होते. तिच्या हाताची चुडबुड वाढली. तशी त्याने पकड अजून घट्ट केली. तिने अहास्यपणे त्याच्याकडे नजर वर करून पाहिलं, पण त्याची नजर बघताच ती शहारली आणि खाली पाहू लागली. "सोडा ना, कोणीतरी येईल." ती खाली पाहतच कशीबशी म्हणाली. त्याने तिचं ऐकल्यासारखं केलं आणि वाकून तिच्या गालावर स्वतःचा गाल घासला. तिच्या स्वर्गातून एक वीज सरसर सडक गेली. एक उसासा तिने सोडला आणि तो ऐकून त्याचे श्वास मात्र कमालीचेच फुलले. क्षणाचा विलंब न करता त्याने तिचे हात सोडले. एक हात झटक्यात तिच्या पोटावरून कमरेवर नेला. दुसऱ्या हाताने तिची मान धरली आणि तिच्या ओठांवर हल्लाबोल केला. ती त्याच्या या जलद हालचाली समजू शकलीच नाही. त्याच्या ओठांच्या तिच्या ओठांना झालेला गरम स्पर्शाने तिचे डोळे मिटले. तो बेधुंद होऊन तिचे ओठ चोखत होता. थोड्या वेळात तिचे हात पण त्याच्या केसात मानेवर पाठीवर फिरू लागले. तिच्या मानेवरचा हात खांद्यावर आला आणि पुढे गळ्यात गेला तसे दोघे भानावर आले. त्याने तिच्या कपाडावर डोकं टेकलं आणि दोघंही श्वास नॉर्मल करू लागले. थोड्या वेळाने तो बाजूला झाला. "सायली, खूपच सुंदर दिसतेस ग. पाहतच राहावं वाटतंय." ती हसून लाजली. "आणि तू अशी लाजल्यानंतर माझं काय होतं कळतंय ना तुला?" तिने हे ऐकून तर त्याच्या छातीवर चेहरा लपवला. त्याने पण हसून तिला मिठीत घेतलं. थोड्या वेळाने दोघे बाजूला झाले. "चला, सगळे शोधत यायचं, आत जाऊया," तो हसत म्हणाला. तसं ती पण हसली आणि निघाली. मग काहीतरी आठवून मागे फिरली. त्याने तिच्याकडे "काय?" असं बघितलं. तसं तिने त्याच्या गालावरून गळ्यावर तिच्या हळदीचा हात फिरवला. "टीट फॉर टॅट" असे हळूच म्हणून हसत तिथून निघून पडून गेले. तो मात्र तिच्या या सरप्राईजनी खुश होऊन स्तब्ध झाला. मग तिच्या मागे तिला हाक मारत पळाला. दुपारी उशिरा सगळे आवरून खाली जेवायला आले. संध्याकाळी काही फंक्शन्स नसल्याने सगळे थोडे निवांतच होते. पण मुलं काही शांत बसणार नव्हती म्हणून त्यांनी जवळच फिरायला जायचा प्लॅन केला. पण हळद लागली असल्याने सायली आणि अर्णवला तिथून बाहेर पडता येणार नाही असं आई आणि आजीने स्पष्ट सांगितलं. मग ते दोघे आपापल्या रूममध्ये गेले आणि बाकीचे सगळे फिरायला बाहेर पडले. देविकाला पण जाऊ की नको मनस्थिती असताना लतिका आणि अनघा तिला खेचून घेऊन गेल्या आणि विराज तिला पाहून हसत त्यांच्या मागे गेला. रूममध्ये आल्यावर दमल्यामुळे दोघांनाही झोप आलेली. 7 वाजता अचानक दार वाजल्याने अर्णवला जाग आली. तो डोळे चोळत आला आणि दरवाजा उघडला. एक वेटर हातात एक बॉक्स घेऊन उभा होता. त्याने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि ते घेतलं. आत येऊन ते उघडलं. त्यात एक खूप छान वाईन कलरचा शर्ट होता. सोबत एक चिठ्ठी, "मीट मी इन टेरेस अट 7:30." तो ते पाहून इतका खुश झाला की 10च मिनिटात आवरून तयार झाला. त्याला तो शर्ट खूपच सुंदर दिसत होतं. फिटिंग पण एकदम बरोबर. त्याच्या गोऱ्या अंगावर तो रंग खुलत होता. त्याने परफ्यूम मारला आणि पटापट टेरेसवर जायला निघाला. टेरेसवर गेला तसे सगळीकडे अंधार होता. त्याने सायलीला आवाज दिला, पण काही उत्तर आलं नाही. तो एक पाऊल पुढे आला तसं आजूबाजूचे सगळे दिवे लागले. समोर सुंदर टेबल सजवला होता. ते पाहून तो एकदम खुश झाला. अजून पुढे चालत आला, पण सायली काही दिसेना. तो तिला शोधू लागला आणि चालत टेबलजवळ आला. तिथे एक लेटर दिसलं. त्याने ते उचललं. "माझा अर्णव." अर्णव हसला. समोर असताना, "अरे तुरे करायला किती घाबरते ही."
कळत कळत नाहीत उठून सुरुवात करू. आपल्याला पुन्हा भेटून तसे फार दिवस झाले नाहीत, पण पहिल्या भेटीपासून आपल्याला असलेली एकमेकांची अनामिक ओढ मला नेहमीच जाणवली. तूच माझ्या लहानपणीचा जीवलगा आहेस, माझा सखा आहेस. हे समजल्यावर माझा देवावर विश्वास अजून दृढ झाला आहे. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे याची तुम्ही वेळोवेळी मला जाणीव करून दिली आहे, पण मी कदाचित कधी हे मोकळेपणाने सांगू शकले नाही. आज आपल्याला लग्नाच्या गाठीत बांधायला काही वेळच राहिला आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे. वाचता वाचता त्याची स्माईल लांबली होती. तेवढंच वाचून त्याने पेपर उलटा केला, पण तो कोरा होता. तेवढ्यात मागून आवाज आला आणि तो मागे वळला. अर्णव, तुम्ही माझ्या आयुष्यात येऊन माझं आयुष्य पूर्णत्वाला नेलं आहे. या मनात फक्त आणि फक्त एकच नाव आहे, ते आहे तुमचं, आणि शेवटपर्यंत ते तसंच राहील. आज मी तुम्हाला वचन देते की माझा शेवटच्या श्वासापर्यंत मी तुम्हाला साथ देईल. सगळ्या सुखात आणि दुःखात. आय लव्ह यू अर्णव. सायलीसमोर ब्लँक साडीमध्ये उभी होती आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं, आनंदाश्रू. अर्णव सरसर तिच्या जवळ आला. तिचे दोन्ही हातात हात घेतले. सायली, तुझ्या शेवटचा श्वास माझाही शेवटचा असेल. आय लव्ह यू सो मच. त्याने भावना वेगाने तिच्या हाताचं चुंबन घेतलं आणि तिला घट्ट मिठीमध्ये घेतलं. दोघेही बराच वेळ तसेच उभे होते. थोड्या वेळाने दूर होऊन मग ते टेबलवर गेले. सायलीचं सरप्राईज त्याला खूपच आवडलं होतं. दोघांनी मग एकमेकांचे हात धरून जेवण केलं आणि खूप गप्पा मारून आपापल्या रूममध्ये गेले. दोघांच्याही मनात आता भावी आयुष्याची स्वप्ने रंग चढवत होती. आजची सकाळ एक नवीन चैतन्य आणि उत्साह घेऊन आली होती. आज सायली आणि अर्णवचं लग्न होतं. सगळीकडे गडबड चालू होती. सायली तयार होत होती. हिरवी कंच लाल काठाची साडी, लाल शेला, केसांची सुरेख हेअरस्टाईल, त्यावर अर्णवच्या आजीने घेतलेली सोन्याची फुले, सोन्याचे दागिने आणि अर्णवच्या प्रेमाने मेहंदीच्या चढलेला गडद रंग. देविकाने तिला मुंडावळ्या बांधल्या आणि तिचं अप्सरेचं रूप पाहून मागून आईने येऊन तिच्या कानामागे काळा टिकटिका लावला. अर्णवसुद्धा कमी नव्हता. बदामी रंगाची शेरवानी, त्यावर सोनेरी नक्षी आणि गुलाबी फेटा. एखाद्या राजकुमारपेक्षा देखणा दिसत होता तो. दोघे मंडपात आले. एकमेकांना अंतरपाटाच्या आडून पाहण्याचा प्रयत्न करत होते. शुभमंगलम सावधान, आणि अंतरपाट बाजूला झाला. दोघे एकमेकांना पाहून काही क्षण हरवून गेले. गुरुजींनी हार घाला असे 2 वेळा सांगितले तेव्हा भानावर आले. सगळे हसू लागले. तसे दोघे खूप लाजले. एकमेकांना हार घातले. लग्न सोहळा एकदम सुरेख पार पडला. सर्वांनी दोघांना सुखी भावी आयुष्याचा शुभेच्छा दिल्या. प्रताप इनामदार पण शुभेच्छा द्यायला आले. तसे सायलीला थोडा अवघडलेपणा आला, पण त्यांनी दोघांना आशीर्वाद दिला आणि गेले. सर्व कार्यक्रम संपवून पाठवणीच्या वेळी आई बाबांना पाहून सायलीला रडू आवरलं नाही. गाडीमध्ये पण सायली मुसमुसत होती. शेवटी अर्णव तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्याकडे पाहिलं. तिने पाहिलं तसं त्याने नजरेने तिला शांत हो असं सांगितलं. सगळे घरी आले आणि दोघांचं घरी एकदम जोरदार स्वागत झालं. फ्रेश होऊन आल्यावर सायली साडी बदलून आजीने पाठवलेल्या खोलीमध्ये बसून राहिली. तोपर्यंत अनघा आणि लतिका तिच्या रूममध्ये आल्या. काय मग वहिनीसाहेब, कसं वाटते? लतिका म्हणाली. धाकधूक वाटते ग. सायली कसंबसं हसत म्हणाली. डोंट वरी ग, सुहागरात आज नाही उद्या आहे. अनघा डोळे मिचकावत हसत म्हणाली. तसं सायलीच्या पोटात गोळा आला. तिने डोळे मोठे केले. नाही नाही, मी त्याच्याबद्दल नव्हते म्हणत ग, ती एकदम गडबडून म्हणाली. तशा दोघी हसायला लागल्या. त्रास नका देऊ ग माझ्या लाडक्या नासूनेला, आजी आत येत म्हणाली. तसा सायलीने मनातल्या मनात निश्वास सोडला. चल सायली, खाऊन घे. उद्या पूजा आहे सकाळी, तुझा आराम होईल मग. आजी सगळ्यांना बाहेर घेऊन गेली. घरात बरेच पाहुणे अजूनही होते. सायली हॉलमध्ये गेली तसं इतक्या वेळ तिला शोधणारी अर्णवची नजर तिच्यावर खिळली. घरच्याच पण जर्द केशरी सिफॉन साडीमध्ये सायलीचं नव्या नवरीचं तेज अजून खुल्लं होतं. मेहंदीचे हातभर चुडा, केस हलके मागे क्लिपने बांधलेले. ती फारच आकर्षक दिसत होती. अर्णव पूर्ण वेळ तिच्याकडे पाहत होता. जेवण झालं तसं सायली किचनमध्ये गेली, पण आजीने तिला एका कामाला हात लावू दिला नाही. तसेही नौकर होते आणि गोड पदार्थ बनवून नंतर तिच्या किचनमध्ये प्रवेश होणार होता. आजीने आग्रह केला तशी ती झोपायला म्हणून गेली. खोलीत आली आणि दार लावले तसं कोणीतरी तिला मागून पकडलं. ती झटकन वळली. ते समोर अर्णवला पाहायलाच. तुम्ही इथे काय करताय? ती जवळजवळ ओरडलीच. चूप,
हळू ना. त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. मला माझ्या बायकोला पाहायचं होतं, तो गालात हसत म्हणाला. ती घाबरली, तोंडावरच हात काढू लागली. तसं त्याने तिचे दोन्ही हात एका हाताने तिच्या मागे पकडले. तिचे हात सोडवण्याचे प्रयत्न त्याच्या ताकद पुढे कमीच पडले. ती इतक्या जवळ असताना त्याला स्वतःवर ताबा ठेवणं अवघड जात होतं. त्याने तिच्या चेहऱ्यावर आलेले केस एका हाताने कानामागे केले. त्याच्या स्पर्शाने आणि जवळीक साधण्याने तिची धडधड वाढली होती. हृदय बाहेर येतं का काय असं तिला वाटू लागलं. त्याची नजर तिच्या कपाडावरून खाली चेहऱ्यावर आली आणि तिच्या गुलाबी ओठांवर खेळली. ते या क्षणी थरथरत होते. भावना अनावर होऊन त्याने तिच्या केसांमध्ये हात गुंतवले. मान हलकी तिरपी करून तिच्या ओठांना स्वतःच्या उष्ण ओठांमध्ये बंदिस्त केलं. त्याच्या या स्पर्शाने तिने डोळे मिटून घेतले. चेहरा अचानक तापल्यासारखा जाणवला. हळूहळू किस करणारा तो आता आवेगाने तिला किस करत होता. आता ती पण साथ देऊ लागली. तसा तो पुरता चेकाडूनच उठला. त्याने तिला मागच्या भिंतीवर दाबलं आणि तिचे दोन्ही हात बाजूला धरले. एक वर तिच्यावर पाहिलं. आता ती अजूनच आकर्षक दिसत होती. त्याची नजर तिच्या वर खाली होणाऱ्या छातीवर गेली. तिचा पदर हलका ढळला होता. तो पुढे काही करणार इतक्यात दार वाजलं आणि तिने धक्का देऊन त्याला ढकललं. तो मागे झाला आणि हसला. आहो, कोणीतरी आलंय. आता काय करायचं? तिला पॅनिक झालेलं पाहून तो तिच्याजवळ आला. जा, दार उघड, तो म्हणाला. पण तुम्हाला कोणी पाहिलं तर? तू फक्त एक जा, तो एकदम शांतपणे म्हणाला. ती मागे वळत वळत गेली. अनघा आणि लतिका होत्या. आजींनी त्यांना सायलीला सोबत म्हणून पाठवलं होतं. त्यांना दारात पाहून ती भांबावली. त्या मात्र बडबड करत सरळ आत आल्या. सायली इथे तिथे पाहू लागली, पण आता रूममध्ये त्या तिघींना सोडून कोणीच नव्हतं. तिला असं गोंधळलेलं पाहून लतिकाने तिला विचारलं, पण ती काही नाही म्हणून झोपायला गेली. सकाळी लवकरच पूजा सुरू झाली. सायलीचे आईबाबा, मामा मामी, देविका, सातू सगळे आले होते. पूजेच्या वेळी अर्णवच्या हाताला हात लावून त्यांनी अर्धांगी म्हणून बसताना सायलीला खूप आनंद होत होता. पूजा आटपून सगळे जेवायला बसले तेव्हा अर्णवने सांगितलं की ते दोघे रात्रीच हनीमूनला जाणार आहेत. हा सायलीसाठी पण धक्काच होता. तसं आजी म्हणाल्या, अरे तिला तरी सांगायचं आधी, तिने तयारी नसती का केली? तिची बॅग पॅक केली गेली आहे आजी, त्याने लतिका आणि अनघाकडे बघत सांगितलं. तसं आजीला कळलं. संध्याकाळी दोघे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन एअरपोर्टला जायला निघाले. कुठे जाणार हे मात्र अर्णव सोडून कोणालाच माहिती नव्हतं.